नमस्कार फ्रेंड, तर आपण आज भोपळ्यापासून पुरी तयार कशी होते ते पाहणार आहोत। तर इथे आपण एक भोपळा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा आपण इथे भोपळ्याच्या फोडी केलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे भोपळ्याला फ्राय करण्यासाठी कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, चवीनुसार हळद, लसण आणि जिरे। तर आपण इतकं साहित्य घेतलेलं आहे भोपळ्याला फ्राय करण्यासाठी। तर चला आपण आता भोपळ्याला फ्राय करणार आहोत। तर आपण अशा प्रकारे भोपळ्याला इथे फ्राय केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की ते छान प्रकारे इथे भोपळ्याला टेक्स्चर आलेलं आहे। तर इथे भोपळ्याला आपण फ्राय करून घेतलेलं आहे। तर आपण याला आता चांगल्या प्रकारे फ्राय करून याला आपण थोड्या वेळासाठी इथे कवर करून ठेवणार आहोत। म्हणजे आपण आता याला इथे एका प्लेटने झाकून ठेवणार आहोत। एक 10 ते 15 मिनिटे आपण झाकून ठेवलेला आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे इथे भोपळ्याला कलर आलेला आहे आणि छानसा आपला भोपळा इथे शिजून तयार आहे। तर आपल्याला हे पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करायचं आहे। तर इथे आपण एक गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला हे शिजलेला भोपळा यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे। ते पहिले आपल्याला त्याला मॅश करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी इथे भोपळ्याला अशा प्रकारे मॅश केलेलं आहे। तर आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी पिठामध्ये याला मिक्स करून घेतलेलं आहे। तर छान प्रकारे याला आता मळून घ्यायचं आहे। तर इथे मळून घेतलेलं आहे आपण पिठाला। तर छान प्रकारे त्याला कलर आलेला आहे आणि पाहू शकता आपण इथे आता छानशी पुरी तयार केलेली आहे। तर मऊ आणि लुसलुशीत अशी भोपळ्यापासून तयार झालेली पुरी आपण इथे पाहू शकता। तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली पुरी।